बाळा, का रडतोस रे? मी तुला पाहतो आहे. तुझे डोळे पाण्याने भरले आहेत. तुझ्या मनात हजारो प्रश्न आहेत. तुझ्या हृदयात वेदना आहेत. पण मला सांग, तू एवढा का घाबरलास? तुला वाटतं तू एकटा आहेस? बाळा, तू कधीच एकटा नाहीस, कारण मी आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. पण आज मी तुला एक गोष्ट सांगायला आलो आहे. आजचा दिवस साधा नाही. आज तो दिवस आहे ज्या दिवशी मी पृथ्वीवर प्रकट झालो. भक्तांच्या संरक्षणासाठी, दुःखी लोकांच्या आधारासाठी आणि अडचणीत असलेल्या जीवांना मार्ग दाखवण्यासाठी मी या जगात आलो. अक्कलकोटची ती पवित्र भूमी, भक्तीने भरलेली ती माती, तिथे मी प्रकट झालो. लोक मला पाहून आश्चर्यचकित झाले. कोणी म्हणाले संत आहे, तर कोणी म्हणाले योगी आहे, कोणी म्हणाले अवतार आहे. पण मी फक्त हसलो, कारण मला माहीत होतं मी कोण आहे. मी त्या प्रत्येक भक्तासाठी आलो होतो, जो संकटात आहे, जो रडतो आहे, जो हरवला आहे आणि जो निराश झाला आहे. बाळा, तुझ्यासारखे अनेक लोक माझ्याकडे आले. कोणी पैशासाठी रडत होतं, कोणी नोकरीसाठी, तर कोणी घरातील भांडणासाठी. कोणी आजाराने त्रस्त होतं. पण मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आज तूही रडतो आहेस. मला सांग, तुला काय दुःख आहे? लोकांनी तुला दुखावलं का? नशिबाने साथ सोडली का? कष्ट करूनही यश मिळत नाही? घरात भांडणं होतात का? तुला वाटतं का की देव तुझं ऐकत नाही? पण बाळा, लक्षात ठेव, देव कधीच उशीर करत नाही. देव योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे पाहत असतो. जेव्हा खूप त्रास सहन करतोस, तेव्हा देव तुला मजबूत बनवत असतो. तुझ्या जीवनाची तयारी करत असतो, कारण प्रत्येक संकटानंतर मोठं सुख येतं. तू फक्त धीर धर आणि माझं नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ हे साधं नाव नाही. या नावात खूप मोठी शक्ती आहे. या नावात आशीर्वाद आहे. या नावात तुझ्या जीवनाला बदलण्याची ताकद आहे. बाळा, तुला माहिती आहे का, जेव्हा तू मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतोस, तेव्हा माझं लक्ष तुझ्याकडे येतं. तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि तुझ्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. पण आजकाल माणूस एक चूक करतो बाळा, तो देवाला फक्त अडचणीतच आठवतो. अडचण आली की देव आठवतो, सुख आलं की देव विसरतो. बाळा, खरी भक्ती म्हणजे सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेला देवाला आठवणे आहे. जो भक्त प्रत्येक क्षणी मला आठवतो, मी त्याला कधीच सोडत नाही बाळा. मी तुला एक गोष्ट सांगतो. एक भक्त होता, तो खूप गरीब होता. घरात पैसे नव्हते. लोक त्याचे थट्टा करायचे, पण त्याचा माझ्यावर विश्वास होता. तो रोज माझं नाव घ्यायचा. लोक त्याला म्हणायचे, तुझा देव तुला मदत करत नाही, पण तो फक्त हसायचा, कारण त्याला माहीत होतं स्वामी त्याच्यासोबत आहेत. काही वर्षांनी त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. लोकांना आश्चर्य वाटलं, पण त्याला माहिती होतं ही स्वामींची कृपा आहे. बाळा, विश्वासाची ताकद मोठी असते. विश्वास असला की अशक्यही शक्य होतं. मी अनेक वेळा अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. आजार बरे केले आहेत. गरिबांना श्रीमंत केलं आहे. दुःखी लोकांना आनंद दिला आहे. पण त्यासाठी एकच गोष्ट लागते, तो म्हणजे विश्वास. बाळा, या प्रकट दिनाच्या दिवशी मी तुला एक साधा मार्ग सांगतो. तू रोज सकाळी मनापासून 21 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. हे करताना तुझ्या मनात श्रद्धा असू दे. तू बघ, हळूहळू तुझं जीवन बदलायला लागेल. तुझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुझ्या मनातील भीती दूर होईल. तुझ्या जीवनात नवी सुरुवात होईल. बाळा, तू रडू नकोस. तुझे अश्रू मला पाहवत नाहीत. जेव्हा तू रडतोस तेव्हा मला वेदना होतात, कारण तू माझा भक्त आहेस आणि माझं मूल आहेस. आणि कोणता पिता आपल्या मुलाला रडताना पाहू शकतो? म्हणून मी तुला सांगतो, आजपासून रडू नकोस. आजपासून घाबरू नकोस. फक्त विश्वास ठेव, कारण मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या घरात आहे. मी तुझ्या श्वासात आहे आणि मी तुझ्या जीवनात आहे बाळा. कधीकधी तुला वाटेल की काहीच बदलत नाही, पण लक्षात ठेव, देवाचं काम शांतपणे चालत असतं. जसं बी पेरल्यावर झाड लगेच उगवत नाही, तसंच भक्तीचं फळही योग्य वेळ आल्यावर मिळतं. म्हणून धीर धर आणि माझं नाव घेत राहा, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुझं रक्षण करेल. हे नाव तुझं जीवन बदलेल आणि एक दिवस तू स्वतःच म्हणशील, स्वामींनी माझं आयुष्य बदललं. बाळा, या प्रकट दिनाच्या दिवशी
मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख येऊ दे आणि तुझ्या जीवनात शांतता येऊ दे. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढू दे आणि तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडू दे आणि तुझ्या मनात भक्तींचा प्रकाश कायम राहू दे. फक्त एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे डोळे पाण्याने भरले आहेत. तुझ्या मनात हजारो प्रश्न आहेत आणि तुझ्या हृदयात वेदना आहेत. पण सांग मला, तू एवढा का घाबरलास? तुला वाटतं का तू एकटा आहेस? तू कधीच एकटा नाहीस, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आणि आज मी तुला एक गोष्ट सांगायला आलो आहे की आजचा हा दिवस साधा नाही. आज तो दिवस आहे ज्या दिवशी मी या पृथ्वीवर प्रकट झालो. भक्तांच्या संरक्षणासाठी, दुःखी लोकांच्या आधारासाठी आणि अडचणीत असलेल्या जीवांना मार्ग दाखवण्यासाठी मी या जगात आलो. अक्कलकोटची ती पवित्र भूमी, भक्तीने भरलेली ती माती, तिथे मी प्रकट झालो. लोक मला पाहून आश्चर्यचकित झाले. प्रत्येकाच्या आयुष्याची वाट वेगळी असते. कोणाला लवकर यश मिळतं तर कोणाला उशिरा मिळतं. पण जो धीर धरतो आणि देवावर विश्वास ठेवतो त्याला मिळणारं सुख खूप मोठं असतो. आज मी तुला एक सत्य सांगतो. देव जेव्हा एखाद्या भक्तावर कृपा करायची ठरवतो तेव्हा आधी त्याची परीक्षा घेतो. कारण देवाला पाहायचं असतं की भक्ताचा विश्वास किती मजबूत आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे संकट आले ते तुला तोडण्यासाठी नाही आले, ते तुला मजबूत बनवण्यासाठी आले आहेत. तू आज जे दुःख सहन करतो आहेस ते उद्या तुझी ताकद बनणार आहेस. म्हणून घाबरू नकोस आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिही. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, कारण मी तुला इथेच कधी कधी भेटायला येत जाईल. मी सदैव तुझ्या पाठीशी आहेस. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.